रोहित पवार सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया। त्यामुळे पुढच्या म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत तो निर्णय त्या ठिकाणी आपण तुमच्याकडनं जसा फटका महानगरपालिकेमध्ये काय लोक बोलण्याचा प्रयत्न तिथं करत होते, तेव्हा दादांचं आणि आमचं सगळ्यांचं मत होतं आधी उमेदवारांची चर्चा आहे, उमेदवारांशी आपण एकदा चर्चा करू आणि मग चिन्हाबाबत आपण नंतर बोलू। त्याच्या संपर्कात आणखीन जिल्हा परिषदेचे काही कार्यकर्ते सदस्य आहेत असं मंडळी आहेत। जसा फटका महानगरपालिकेला बसला असा येणाऱ्या निवडणुकीला पण बसू शकतो, त्याची काही खबरदारी घेतली आहे का? कशाच्या बाबतीत? पक्षाला तुमचे नेते चिन्हाच्या बाबतीत दोन चिन्ह महापालिकेत जे होते ना दादा, कन्फ्युजन झालं। एक तुम्ही समजून घ्या की महानगरपालिकेमध्ये निर्णय घेत असताना एकतर चर्चा होत असताना थोडासा उशीर त्याच्यामध्ये झाला। जेव्हा फॉर्म भरायचे होते त्याच्या एखाद दिवस आधी काही कार्यकर्त्यांकडनं खूप मोठ्या प्रमाणात ताकद ही लावण्यात आली की आपण काही ठराविक ठिकाणी एकत्रित महानगरपालिकेमध्ये लढलं पाहिजे। निर्णय अचानक झाल्यामुळे लोकांनासुद्धा काही ठिकाणी थोडंसं ॲडजस्ट व्हायला अडचण झाली, कार्यकर्त्यांना ॲडजस्ट झाली। त्यामुळे महानगरपालिकेमध्ये त्याला वेगळी कारणं आहेत। त्याचं एक कारण अचानक हा निर्णय तिथं घेतल्यामुळे, पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये वेळ कमी असला तरी बऱ्यापैकी कार्यकर्त्यांची मानसिकता ज्यांची कोणाची झालेली एकत्रित लढायची तशी त्या ठिकाणी मानसिकता जिथं झाली आहे तिथं मात्र त्या ठिकाणी आम्ही एकत्रित लढू। जसं महानगरपालिकेमध्ये तुमचे जुने उमेदवार त्यांच्या पक्षात घेण्यात आले, अशीच काय ती रणनीती आता पुढच्या निवडणुकीसाठी आहे, त्याची काय खबरदारी घेतली का? आता शेवटी तुम्ही बोलत असताना हेच सांगितलं, ती एक रणनीती असते आणि रणनीती अशी मीडियासमोर सांगता येत नसते। 2 दिवसानंतर काही गोष्टी आपल्याला कळतात। तर जिल्हा परिषद निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्यासंदर्भात आणि एकाच चिन्हावर अर्थात घड्याळ या चिन्हावर लढण्यासंदर्भात ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र रोहित पवार यांनी काही मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला आहे।